आणि मित्रांनो, यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे ख्यातकीर्त साहित्यिक, विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय प्राध्यापक रणजित मेश्राम सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाष्य या ठिकाणी ठेवावं. आजची सत्कार मूर्ती आमची प्रिय सुमित कांबळे असं म्हणाले की मी सविताला आय लव्ह यू नाही म्हणत, आणि मगा गाणं म्हणताना म्हणत होतं की हम तुम्ही चाहते ऐसे. मला तर ते आवडलं होतं, पण छानपैकी मंचावर बोलावलं, खांद्यावर हात ठेवला, तालात हमें तुम्ही चाहते ऐसे. मला स्वतःचाच राग आला की मी असं का नाही करू शकलो. सुमेधच्या सेवानिवृत्तीची तिथी, लग्नाची पंचविशी आणि आयुष्यात घेतलेली भरारी या त्रयींचाही आज हा अतिशय लोभस असा सोहळा. या निमित्त त्यांनी जी भरारी नावाचं जे स्वकथन लिहिलं, त्या स्वकथनाचं प्रकाशन पूज्य बनते नाग दीपंकर यांच्या हस्ते झालं. याआधी एक फायर ब्रँड अत्यंत आक्रमक असं भाषण आमचे मित्र डॉक्टर एन व्ही ढोके यांचं ऐकलं. डॉक्टर संजय शेंडे हेही छान बोलले. संचलन करणारे डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे आणि ही दोन्ही सत्कारमूर्ती सुमेध कांबळे आणि डॉक्टर सविता कांबळे या दोघांनी आपलं हृदगत व्यक्त केलं. या सभागृहाने आज अत्यंत नामवंतांची हजेरी आज साक्ष केली आहे. अलीकडे आंबेडकरी आई आणि आंबेडकरी बाप असा एक नवीन साहित्य प्रकार निघाला आहे. फक्त एवढंच मी तिकडे लक्ष वेधेन की जी काही नामवंत मंडळी झाली त्यांचेच वडील किंवा बाप तिथे आहेत, किंवा जे नामवंत झाले त्यांच्याच आया तिथे आहेत. ही भरारी वाचल्याच्या नंतर हे मान्य आहे तुला मेमो नाही मिळाला, तुझा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट जे आहे CR उत्कृष्ट अत्युत्कृष्ट असा शेरा मिळाला. मनासारखी नोकरी सुमेध तुला पत्करता आली, कारण तुने 5-6 नोकऱ्या सोडल्या. तुझ्या मागं एक मोठा अधिकारी आपली मुलगी द्यायच्यासाठी तगादा लावला तुला, पण ते तू अस्वीकार केलं. तू आपली नोकरी अतिशय स्वच्छ रीतीने सांभाळली, हेही मान्य केलं. पण तुझे आयुष्य जगलास यार. आणि जी अभावावर आणि आकस्मिकरीती जी गरिबी तुझ्यावर आली, त्याचा जो प्रतिकार जो आहे, ती जी स्वकथनमध्ये जी मी वाचलं, मी हतबुद्ध झालो. अनेकांच्या इथे ह्या सभागृहामध्ये बसलेल्यांपैकी अनेकांच्या जीवनामध्ये हे आलं असेल, पण सुमेधच्या जीवनामध्ये थोडं जास्तच आलं आहे. थरारते माणूस वाचून. आणि हा लिहिताना पण प्रामाणिक आहे. अनेक आत्मकथनं मी वाचली आहेत.
त्यांचा उल्लेख करण्याचा आजचा प्रसंग नाही आहे. ते यथोचितही नाही आणि उचितही नाही आहे. पण ह्यांनी जे लिहिलं की नागपूरपासनं 25 किलोमीटर दूर असलेलं ते उमरेड तालुक्यातलं मटकाझरी, 60 घरांचं गाव, त्यातलं 30 बौद्धांची, त्यातली 14 कांबळे, 20-25 आदिवासींची, 4-5 घरं मुसलमानांची, एक भंग्याचं, असा हा गाव. आणि प्रमुख व्यवसाय जर कोणता असेल तर मोहाची दारू गाळणे आणि ती विकणे. माझा बाप पण करत होता असं सुमेध सांगतो. माझा बाप संपत कांबळे हा वस्ताद होता, मान्यवर होता, त्याच्या शब्दाला हुकूमत होती, मान होता. पण तो मोहाच्या गाळलेल्या दारूचा व्यवसाय करत होता आणि प्रसंगी पीतही होता. सांगतो तो, लाजत नाही, संकोचही त्यांनी केला नाही. आणि तेव्हा इतकी परिस्थिती बेताची नव्हती. 2 एकराची कोरडवाही जमीन होती. त्याच्यात तर काय मिळणार आहे असं. पण त्या दारूच्या व्यवसायातनं घर चालत होतं. पाहता पाहता आईला 10 लेकरं झाले. सुमेध सगळ्यात शेवटचा. त्यातली 4 जगली, 6 जगली, 4 नाही आहेत. बापाच्या हयातीतच 3 बहिणींचं लग्न झालं आणि हे उरले 3 भाऊ. ही भरारी केवळ सुमेधचीच नाही आहे. याचा थोरला जो राजहंस आहे, थोरला जो दिलीप आहे, या तिघांच्याही जीवनातली भरारी आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ह्यांचे जे मातोश्री आहेत, मला असं वाटलं की मी का नाही पाहिलं त्यांना. ती किती वाक्यामध्ये अशिक्षित होती, एवढ्या वाक्यात अशिक्षितच असेल, पण काय झेललं यार त्या बाईनी. की 1977च्या दरम्यान, 87च्या दरम्यान, 77 मला वाटतं, अचानक यांच्या वडिलांचा मृत्यू होतो. आणि मग जी एकदम गरिबी कोसळते. त्यावेळेस सुमेध 9 की 10 वर्षाचा असेल. वर 2 भावंड, एक राजहंस आणि दिलीप. आई 18 किलोमीटर, थकते बरं माणूस आहे ऐकून. 18 किलोमीटर हारा घेऊन ती मटकाझरीवरून बीडपेठ, माडगीनगर इथे यायची. हे एका वाक्यात सांगून नाही होणार यार. कल्पना करा, 18 किलोमीटर रोज. आणि हारा विकून 18 किलोमीटर रोज पायी घराला परतून जायचं. हे यांच्या आईने सोसलं आहे हो. पण पोरांना शिकवलं. हे केवळ सुमेधचंच कौतुक आहे असं नाही आहे. ही आई खरं तर जायला हवी साहित्यामध्ये. ही जी आई आहे अनुसूयाबाई, गोरी पान, फोटोत तर मला दिसते अगदी सडपातळ गोरी पान अशी, आणि इतकी विषमतेला, अभावाला इतका प्रतिकार करणारी आणि त्या विषमतेला लोळवणारी. नवरा वेलाच्या नंतर ती हारत नाही. रडली असती, खचली असती, विस्कटली असती. हे कुठेतरी सालदार किंवा येसकर झाले असते, कंटाळली असती. नाही करत मी तुमचं, जा तिकडे. तुमचा बाप मला सोडून गेला. म्हणजे सुमेधच्या आयुष्याचं स्वकथन वाचत वाचत मी अनुसूयाबाईमध्ये थांबत गेलो. तो आपल्या आईच्या विषयीचं असं सांगत असतो तिथे
त्यात मी त्या काळामध्ये जात होतो, पाहत होतो. पितृछत्र नाही आहे, घरी कोणीच नाही आहे, कोणीच म्हणजे सहकार्याला नाही आहेत. आणि अशा काळात ती माऊली निर्णय घेते की मला शहरात गेलं पाहिजे. ही निर्णय क्षमता आली कुठून हो? ही लहानशी चिल्ले पिल्ले हे लोक, यांचा भाऊ जो आज कस्टम खात्यामध्ये मोठा अधिकारी म्हणून निवृत्त झाला आहे, दिलीपराव. मी त्यांना पाहिलं, मला खूप पाहायची इच्छा होती त्यांना. त्यांनाही ते आठवत असेल हो. ते कदाचित नाही लिहू शकले असतील आपलं पुस्तक, पण त्यांना पण ते दिवस आठवत असतील हो. तो त्यांचा जो भाऊ जो राजहंस आहेत असतील तर त्यांनाही ते आठवत असेल की ती आपली माय म्हणजे कुठून तो निर्णय शक्ती घेतली. तिने जो निर्णय घेतला की मी आता या गावात राहून मी माझ्या पोरांना इतकं वाढवू शकणार नाही आहे, आणि ही वाढवण्याच्या नंतर तशी मुलं पण तिला लाभली, आणि ती निर्णय घेते की मला ते मटकाझरी सोडून कुणीच नाही नागपुरामध्ये. केवळ ज्या महापुरुषांनी जे सांगितलं आहे की तुला जर वाढायचं असेल, तुला मोठं व्हायचं असेल, तुला काही कर, काही कर, पण तू शिकला पाहिजे. आणि त्याच वेळेस तिच्या बापालाही सांगितलं की बेटा, तू नाही शिकला असेलच चालेल, पण तू तुझ्या पोटच्या लेकराला शिकवलं पाहिजे. हे त्या मायच्या जवळ जो ठेवा जो होता, हा जो आंबेडकरी ठेवा, ही जी आंबेडकरी माय जी होती, जी असेल अडाणी नव्हते तिच्याकडे कुठली डिग्री, पण तिच्याकडे ही जी तन्मयता होती, ही जी बाबासाहेबांना जगण्याची ही जी वृत्ती होती, ती वृत्ती तिला भटकाझरीतून नागपुरात घेऊन आली. आणि ते जेव्हा तो खरं लिहितो की 6x6च्या मातीच्या कुळाच्या घरात आम्ही, माझे 3 भावंडं व माझी आई, आम्ही तिघही राहत होतो. मातीचं एका खोलीचं घर, त्याच्यात 3 भावंडांनी राहावं आणि ह्या अत्यंत अचानक आलेल्या ह्या गरिबीवर मात करावी. आज ह्या संबंध तुझ्या आयुष्यामध्ये तुला एकही मेमो नाही मिळाला असेल, ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे की तू ह्या सगळ्या गोष्टीवर तू मात केली. तुला कोणी गुरु नव्हतं, तुला कोणी मार्गदर्शक नव्हतं, तुझं इतका सुजाण नव्हता झाला, पण तुला जी लाभली होती, ती माय इतकी प्रचंड मोठी मार्गदर्शिका होती की तिने जे तुला आणण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय तुमच्या संबंध जीवनाचा चमत्कारिक बदलणारा क्षण होता. आणि त्या क्षणाचं तुम्ही सोनं केलं. इतके चांगले तुम्ही मुलं आहात की तुम्ही या संबंध क्षणाला सोन्यात हिऱ्यात परिवर्तित करून टाकता. हा गडी या 9व्या वर्गात माय नागपूर शहरात गेली. मोठा भाऊ आधीच मॅट्रिक पास होऊन शिकतो आहे, आणि हे दोन्ही भावंड मटकाझरीमध्ये मिळेल ते खाऊन घरी राहतात आणि शाळेत जातात 5 गावाला 7 किलोमीटर दूर. माय नागपुरात, बाप हयात नाहीत. मोठा भाऊ पण नागपुरात शिकायला गेलेला. 2 भावंड, एक दिलीप आणि एक सुमेध, दोन्ही भावंड चुलीच्या अवतीभोवती असलेली भांडी, आणि भांड्यांमध्ये काही नाही आहे. मीठही बाजूच्या शेजारचं, तेलही बाजूच्या शेजारचं, शेतातलं काही जे काही मिळत असेल ते उधारीवर घेणे. आणि माय नागपुरातून आठवड्यातनं 2 आठवड्यातनं घरी आल्यानंतर ज्यांच्याकडनं तेल घेतलं असेल, मीठ घेतलं असेल, धान्य घेतलं असेल, ते परत करणे. हे प्रसंग मी जेव्हा वाचतो तेव्हा हादरून गेलो मी सगळं. सुमेध मोठा आहेस तू, छान तू या संबंध गोष्टीवर मात केलं, छान तुला माय मिळाली.
तिने ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हा लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीने केलं, हे गेलं पाहिजे. हे जे आहे, ही जी मात करण्याची जी बाबासाहेबांनी जी प्रवृत्ती दिलं, इथे खरा आंबेडकर आहे. आंबेडकर जो खऱ्या अर्थाने जर आहे तर ती या क्षणामध्ये ती जी पेरणी आहे, ती पेरणी इथे आहे. हे जे सगळं उगवलं आहे, हे सगळं त्या पेरणीतून आहे. तिथून तो 9व्या वर्गामध्ये तिथून 7 किलोमीटर जातो आणि मग परत येतो. जवळजवळ 6 की 7 महिने 35 किलोमीटर रोज सुमेध कांबळे नागपूरवरून पाचगावला जातो 9व्या वर्गात. रोज कल्पना करा सर, इथून नागपूरवरून 10 किलोमीटर कामठी आहे, त्याच्यानंतर अजून 30 किलोमीटर 35 किलोमीटर रोज केवळ 9व्या वर्गात शिकण्यासाठी. धन्य आहे बाबासाहेब, काय जिद्द पेरलात तुम्ही. मला आता काही नुकताच मला जीवन गौरव पुरस्कार मिळाला, तर मला असं वाटायचं की इंदोरा वस्तीतून महालच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकायला जाणारा, ही गोष्ट खरी आहे की माझ्या वस्तीतून मी पहिलाच होतो. मला स्वतःचं कौतुक वाटत होतं की इंदोरा वस्तीतून पायी महालवर जात होतो शिकायला. याचं वाचल्याच्या नंतर मला असं वाटलं की तुझं काहीच नाही आहे बापू, गप्प बस तू. 35 किलोमीटर हा 9व्या वर्गामध्ये सायकलने तिथे जात होता रोज. मग आईला दया आली, बेटा सुमेध थकतो रोज, खूप कोळशेचे ट्रक रस्त्यात राहतात, संध्याकाळी भीती वाटते, नागपुरात टाकू शाळेमध्ये. मोठा भाऊ पण म्हणतो, आणि मग याला तिथून काढून 5-6 महिन्यानंतर 9व्या वर्गात उंडखाण्याच्या शाळेत घालतात. आणि तेव्हा याचं हे रोज 35 किलोमीटर जाणे आणि रोज 35 किलोमीटर परत येणे, हे दष्टचर्य थांबून जातं. तरुण पोरगा आहे, आता नागपुरात राहायला लागला. तेव्हाही मला नवल वाटतं की हे बाबासाहेब असं का म्हणाले असतील आपल्या लोकांना की तुम्ही खेडी सोडा, शहरात जा. तुम्ही खेड्यामध्ये जाल तर कुजाल, जा तुम्ही शहरात. त्या माऊलीला कुणी सांगितलं मला नाही माहिती बा, पण तिने इथे आल्याच्या नंतर तिने हा निर्णय घ्यावा. आज आपल्याला तो निर्णय चुकल्यासारखा वाटत असेल, असं कसं तुम्हा लोकांनी निर्णय घेतला. पण तिने चंद्रमणी नगर आणि विश्वकर्मा नगराच्या मधातनं जो नाला वाहतो, त्या नाल्याच्या शेजारी जी सरकारची थोडीशी जमीन होती, त्या जमिनीवर पहिलं घर बांधण्याचं धैर्य, अजूनही मी थरारतो या सगळ्या गोष्टी वाचल्याच्या नंतर. पहिलं घर त्या दोन्ही नाल्याच्या शेजारी. आणि इथे सुमेध सांगतो की माझ्या मायनं कच्च्या कुळाचं बांबूचं स्वहस्ते, तिला तिच्या बापानं थोडंसं सहकार्य जरूर केलं, पण आता 10 बाय 10चं घर तिनं बांधलं म्हणे. तिनं बांधलं, यांनी नाही बांधलं, तिनं बांधलं. तू साक्षी आहे पा, एक साक्षीदार इथेच सापडला. हे काय कठीण आहे नाही हे सगळं निर्णय घेणे. असाल यार तुम्ही आम्ही आमच्या सगळ्या डिग्र्या बिग्र्या चुलीत टाका सगळ्या. ही जी प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची जी कुवत आहे, पॉवर ऑफ डिसिजन, तिला वाटलं असेल ना बाजूला नाला वाहतो आहे, सकाळच्या बाया प्रातः विधीला इथे बाजूलाच येतात. सुमेध लिहितो बरं ते, आम्ही उशिरा उठत होतो. वाईट अर्थाने नाही सांगून राहिलो मी तुम्हाला, पण आम्ही उशिरा उठत होतो कारण सकाळचं ते दृश्य आम्हाला पाहता येत नव्हतं. आणि बाया माझ्या आईचा खूप राग करायचे की हिने आमच्या हक्काच्या सकाळच्या जागेवर हिनं घर का बांधलं असेल.
हळूहळू तिथे 30-40 झोपड्या होऊन गेल्या. हक्काचं घर मिळलं. 38 वर्ष ही जी महाप्रवचिका संबंध देशभर प्रवचन घ्यायला लागते, ही पण किती मोठी आहे यार. ही जितकी उंचीनं अशी लहान दिसते तिथे जगणारी किती मोठी उंच आहे. हिने तिथे 38 की 35 वर्ष त्या ठिकाणी राहिली आहे. त्या झोपडीचे 3दा नूतनीकरण झालं, मग नंतर प्लॅस्टरचंही त्यांनी केलं. पण त्या वेटाणामध्ये शांती स्वरूप दिल्लीचे ते धर्मकीर्ती त्या घरात घेताना यांना कधी संकोच नाही वाटला. आता कुठे यांनी नवीन प्लॉट घेतलं आणि घर बांधलं. 35 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी जगावं. सुमिता गौरवाने लिहितो की त्या झोपडपट्टीची माझी आई ही आद्य निर्माती आहे म्हणतो तू असं आद्य निर्माती आहे म्हणतो. वाईट करायला काहीच नाही वाटत याचा. आणि ह्या सगळ्या अभावातून ही सगळी भावंड मग पडेल ते काम करणे, कधी नाईट कॉलेज करणे, कधी सकाळचं कॉलेज करणे, कधी हे करणे कधी ते करणे, पण शिक्षकांना न तोडणे. एक भाऊ मग आपला सगळे सरकारी नोकरीवर, ते दिलीपराव तर कस्टम खात्यामध्ये नोकरीला लागले. आमच्या सुमित बाबूंना तर 6 नोकऱ्या आल्या. आजच्या काळाची तुलना नाही होऊ शकत. जम्मू काश्मीरच्या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर म्हणून नोकरी आली होती. अपॉइंटमेंट लेटर आला होता. बरं केलं नाही गेली तर आम्हाला इथे दिसले नसते. हे अशा बऱ्याच नोकऱ्या यांना आल्या. एक आदर्शवत जीवन असं जगलं. पण हे जगत असताना एक प्रसंग सुमित कांबळेच्या जीवनात जो आला, तिथे पण मी छेदून गेलो. पण आणि अनेक तरुणांच्या आणि तरुणींच्या आत्महत्येचा तो प्रसंग असतो. तुम्ही मनोवैज्ञानिकांना जर विचाराल तर मनोवैज्ञानिक तुम्हाला सांगतील की जवळजवळ 90% हे ज्या आत्महत्या असतात या प्रसंगोचित असतात. एक विशिष्ट असा प्रसंग येतो, कधीही ठरवून आत्महत्या केलेल्या असतात त्या 10% असतात. आणि जवळजवळ 90% ज्या आत्महत्या असतात या अचानक एक अशी असा स्ट्राईक येऊन जाते की माणूस त्यात तो सुसाईड करून टाकतो. सुमेधच्या जीवनात असा प्रसंग आला आहे आणि प्रसंग अत्यंत रोचक आहे. 10वीची परीक्षा आहे. धंतोलीच्या गणेशोत्सव मंडळात कुठेतरी ऐकतो हा की अमिताभ बच्चनचा जंजीर सिनेमा आज इथे रात्री दाखवण्यात आला आहे. अमिताभ बच्चन हा सगळ्यांचा प्रिय, त्याचाही प्रिय. 4-5 दोस्त एक होतात, जंजीर पाहायला जातात. अमिताभ बच्चनचे त्या संवाद फेकीमध्ये रमून जातात. पूर्ण सिनेमा पाहून टाकतात. सिनेमा पाहून झाल्याच्या नंतर रात्र येताना 12-1 वाजून जाते. माय आणि भाऊ वाट पाहून थकून दार बंद केली जाते. थंडीचे दिवस असतात आणि सुमेधला घरी येण्यास मनाई केली जाते की तू न सांगता इतका रात्री घराच्या बाहेर कसा. हा विनंती करतो, विनवणी करतो, दार उघडल्या जात नाही आणि हा घराच्या बाहेरच थांबून जातो. घड्याळाचा काटा घसरत जातो आणि सुमेधच्या मनात आता विचारचक्र होते की मी आता नकोसा झाला आहे, मला आता जगण्यात काही अर्थ नाही.
माझा भाऊ पण रागावला, माझी आई पण रागावली. मी आता आत्महत्या केली पाहिजे. आणि हा आत्महत्या करण्याच्या विचारानं थोडा पुढं सरकतो. एकटाच असतो, कोणीच सोबतीला नसतो. आणि परत मग याच्या डोक्यात काय येते, ते परत जे डोक्यात विचार येते ते हा सुखाचा सुमेध दिसण्यासाठी येते. आणि म्हणतो ह्याट आत्महत्या करणे वाईट आहे, हे भित्र्या माणसाचं काम आहे. आणि ते जर आलं नसतं, काही घडू शकलं असतं. अचानक येते ते. आणि पहाटे पहाटे मग हा परत आला. तेव्हा आई आणि भाऊ दोघंही वाट पाहत होते. कोणीच कोणाशी बोलले नाही. त्यांनी यालाही म्हटलं नाही की तू घरात ये. हाही त्यांना काही बोलला नाही की घरात घ्या. दार उघडं होतं, घरात शिरला. जेवण घे असं कोणीच बोललं नाही. आणि उपाशी हाही झोपला आणि तेही तसेच झोपले. त्यानंतर हा कधीही न सांगता घराच्या बाहेर निघाला नाही आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीतीने पास झाला. मित्रांनो, हे जे जीवनाचे असे क्षण आणि नाही खूप अलंकारिक भाषेत लिहिले असतील, नाही आणि खूप शब्दाचा पुरवठा याच्याकडे असेल नसेल यार याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी, पण जी सांगण्याची जी प्रामाणिकता आहे, जी वास्तविकता आहे, ती मला एकदम, मी तर पुस्तक वाचलं आहे ते असं सहज असं वाहत वाहत असं जात राहते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक बाईला हिस्सा देतात. मग सविताचं भाषण ऐकल्याच्या नंतर ते किती भरभरून आपल्या नवऱ्यावर बोलली. जेवढे नवरे असतील त्यांना वाटत असेल की साला असा आपल्या आयुष्यात केव्हा आला असेल. जेवढ्या बायका असतील त्यांना वाटत असतील असं वागलं पाहिजे. किती ताकदीनं सांगतो तो की आमच्यात भांडणं होत नाही. भांडणाचे प्रसंग येतच नाहीत असं नाही आहे, परंतु ते परस्परांनी त्या सगळ्या गोष्टी मिटवून टाकत असतील. एक अत्यंत चांगलं असं ही जी भरारीचं जे कथन आहे त्या पुस्तकात असंही आहे की जे सासू सून वगैरे हा जो प्रकार असतो हाही त्या घरात नव्हता. आणि किती मग यांनी करावं, सुमेध कांबळे यांनी. आणि जी काही त्याला जीवनसंगिनी जी मिळाली आणि त्या जीवनसंगिनीला हा जीवनसाथी जो मिळाला, या दोघांनी परस्पराला मेड फॉर ईच अदर, एकमेकासारखीच दोघंही आहेत असं त्याला इंग्रजीची जी म्हण आहे जी मेड फॉर ईच अदर, तसे दोघंही युगल जे आहेत मेड फॉर ईच अदर आहेत. पण जास्तीत जास्त मला याचा आनंद वाटतो की मी खूपदा व्याख्यानाला इकडे तिकडे गेलो की हमखास सविताचं पण त्या ठिकाणी व्याख्यान असतं आणि सविताच्या सोबत अगदी दोस्त मित्राच्या सारखा सुमित तिच्या सोबत असतो. काय चांगला नवरा आहे की आपल्या पत्नीच्या लौकिकात, आपल्या पत्नीच्या प्रसिद्धीत, आपल्या पत्नीच्या वाढत्या प्रतिष्ठेत आपण आनंदानं किती मग्न, एक पुसटसाही द्वेष नाही. उद्या समजा असा रकाना असला आता पोरींनी लिहितील की असा काय तुला जोडीदार कसा पाहिजे, आता लिहू तर नाही शकतील पण मनातल्या मनात म्हणतील सुमित कांबळेसारखा, अशा पद्धतीची मन येऊ शकेल बरं. कारण मी प्रत्यक्ष पाहतो आहे ना. मानकापूरचे माझा एक दोस्त आहे, सर म्हणे मला एक चांगली वक्ता सांगा ना म्हणे, एक पुरुष किंवा बाई, आमचं मोठं बौद्ध विहार आहे. मी म्हटलं पण मी माझ्याच मागं का नाही हो सर, तुम्ही सांगा म्हणे, कारण तुम्ही आले होते मागच्या वर्षी. तुम्ही असं करा म्हटलं, डॉक्टर सविता कांबळे आहेत ना त्यांना तुम्ही घेऊन जा.
तर त्यामुळे कुठे राहतात म्हटलं ते माहिती नाही, पण मी त्यांचा नंबर तुम्हाला देतो. मग नंबर दिला. आतापर्यंत त्यांनी 50 वेळा मला सांगितलं असेल, 50 वेळा, सर तुम्ही त्या वक्ता पाठवल्या होत्या ना, इतकं चांगलं बोलतात हो, इतकं चांगलं बोलतात हो. हे जे कौतुक ह्या बाईचं होते ना, आमच्या वस्तीतल्या ना सगळ्या बाया माणसाने इतकी स्तुती करतात म्हणे तिची. मला पण किती आनंद होत असेल. म्हणजे या सविता कांबळे यांचं इतकं कौतुक होते, इतका आनंद लोकांना वाटते. किती लोक PhD वगैरे सगळं घेतात, पण ते संचित ज्ञान लाखाच्या वर पगार आहे हो. आज या घडीला एका साध्या प्राध्यापकाला 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर पगार आहे साध्या. पण ते जो संचित त्याच्याकडे जे आहे, ते संचित ते सगळं त्यांनी द्यायला हवं. खरं तर ती अजूनही रेग्युलर प्राध्यापिका नाही आहे. अजूनही जे रेग्युलर प्राध्यापिका व्हायला हव्या, हेही मला सुमितने सांगितलं आहे की काय काय तर कॉलेजेसमध्ये 50 लाख 60 लाख मागत होते म्हणे. आवडतात म्हणे की ती प्राध्यापिका व्हावी. इतके पैसे कुठून आणायचे? पण ती थकत नाही. महत्त्वाचं म्हणजे रुसत नाही. त्यातही महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यावर दोषारोपण आणून ठेवत नाही. या सगळ्या नकारात्मकतेतनं बाहेर पडून ते आनंदानं हे दोन्ही कुटुंब, आज तो निवृत्त झाला, पण निवृत्तीच्या खूप आधीपासून हे दोन्ही कुटुंब इतक्या कुटुंब वत्सलतेनं धर्माचं, बाबासाहेबांच्या विचाराचं इतक्या तन्मयतेनं आणि इतक्या प्रामाणिकतेनं प्रचार आणि प्रसार करतात. तिथे धन्य या शब्दाच्या शिवाय दुसरं काही राहत नाही. इतकी माणसं दोन्ही, खूप माणसं खूप वर्ष जगतात. त्याला काय अर्थ आहे? बाबासाहेब आंबेडकर नेहमी आयुष्यभर एकदा सांगायला लागले, प्रत्येक गोष्टीत ते एकच म्हणायचे, संविधान तर जेव्हा तुम्ही गौरव करताना, संविधान कशासाठी? ते महात्मा गांधींनाही विचारायचे की मिस्टर गांधी, हे जे सगळं तुम्ही स्वातंत्र्याचं इतकं सांगता ना, हे स्वातंत्र्य कशासाठी तुम्हाला हवं हे स्पष्ट करा ना म्हणे. एकदा करा ना. हा कशासाठी जो शब्द आहे ना, त्यांनी लोकशाहीची व्याख्या सांगताना पुण्यामध्ये 1952ला, हे अब्राहम लिंकनची व्याख्या, हे जॉन बेगर्टनची व्याख्या, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन किंवा बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, हे म्हणे लोकशाहीचं स्वरूप सांगते. लोकशाही कशासाठी? फॉर व्हॉट पर्पज? मी सांगतो ना म्हणे व्याख्या. रक्ताचा थेंब न सांगता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी शासन संस्था, ती लोकशाही. हे जे कशासाठी आहे ना, या कशासाठी या शब्दावर फार प्रिय आपणही प्रत्येकदा कशासाठी या शब्दावर विचारा, कशासाठी जगावं? हे दोघं जे आहेत ना, कशासाठीचं उत्तर यांना सापडलं आहे. हे आयुष्य कशासाठी आहे? हे ज्ञान कशासाठी आहे? हे मला व्याख्यान देता येतं तर ते कशासाठी आहे? हा अभ्यास कशासाठी आहे? हे पुस्तक मी कशासाठी लिहितो? माझा बायोडाटा वाढवण्यासाठी की लोकांच्या ज्ञानामध्ये भर करण्यासाठी? कोणता पुरस्कार मिळावा त्या लोभासाठी, लाभार्थी होण्यासाठी, की इतरांच्या उद्धारात कशासाठी मी सगळं करतो? या कशासाठीमुळे हे दोन्ही दाम्पत्य जे आहे प्रभावित आहे. जगण्याचा अर्थ यांना समजला आहे. म्हणून ते प्रत्येक आनंद जो आहे असा उत्सवी स्वरूप आणतात. या उत्सवाला खरी अभिजातता आहे. हा उत्सव आणि तो रस्त्यावरचा डीजेचा उत्सव याच्यामध्ये जबरदस्त फरक आहे. हा जो उत्सव आहे, या उत्सवाच्या मागची जी पूर्तता आहे
स्वल्पविरामाच्या नंतरचा येणारा जो पूर्ण विराम आहे आणि पूर्ण विरामाच्या नंतरचा तो अजून प्रारंभ जो आहे, एक वाक्य इथेच संपलं रे संपलं की परत नव्या व्याख्याला जी पदार्पण जो आहे, एक पान गळल्याच्या नंतर नवी जी पालवी परत येत राहते, हा जो नव्या ऋतूचा जो आरंभ येत होता. मी इथे आता थांबलो एका जीवनचर्येतून, त्या जीवनचर्येला मी टाटा आणि बाय बाय करत असताना तिथे पण मी उत्सव करेन, 4 लोकांना खाऊ घालेन. तुझा रंग आणि माझा रंग सारखा आहे, आपण मॅचिंगच घालू. दोघांनी ठरवलं आहे बरं, ते मला सांगत होते. सोबतच आपण असं जगू केलं त्यांनी. ते ही उधळण नाही आहे, ही उत्सवप्रियता आहे असं नाही आहे. हा लोकसहभागाचा जो आनंद आहे. अनेकांनी धनसंग्रह केला असतील, राजा तू लोकसंग्रह केला आहे. आणि लोकसंग्रह हा जगातल्या सगळ्यात बॅलन्सपेक्षा सगळ्यात मोठा बॅलन्स आहे. माणसानं लोकसंग्रह करावा. रोज लोक, एक माणूस रोज तोडत असतात यार, अकारण. आपण कारण नसताना, कारण नसताना काही लोक खरं बोलण्याच्या नादात, मी खरं बोलेन. अरे खरं बोलण्याची पण कौशल्य आहे ना, खरं सांगण्याचं पण कौशल्य आहे ना. तू त्याचा पथिक आहे ना रे, ज्याचं राज्य बौद्धिक आहे. तू त्याचा पथिक आहे ना, ज्याचं निर्माता जो आहे तो बिंडोक नाही आहे, श्रद्धा नाही आहे, परंपरा नाही आहे, कालचा कौतुक नाही आहे. येणाऱ्या प्रश्नांना आणि नव्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांना, जे प्रश्न माहीत आहेत ते पण सोडवेन, उद्या जे मला प्रश्न येणार आहेत जे मला माहिती नाही आहेत ते पण सोडवेन. उद्याचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी कालच्या प्रश्नांचं उत्तर मी सोबत घेतलंच पाहिजे असा आग्रह करू नये. नव्या प्रश्नांचं मी कदाचित नवीन उत्तर शोधेन, नवीन साधन शोधेन. ही जी प्रक्रियेची जी भूमिका असते ती या दोघांमध्ये आहे. आज या संबंध गोष्टींचा विचार करताना मी एवढंच तुम्हाला सांगेन की कुंभमेळ्यामध्ये एक हरणाचे डोळे असलेली एक तरुणी, किती कौतुक केलं तिने या देशाने. अरे बाप रे, तिचे डोळे किती यूट्यूबमध्ये तिथे येत होते. दाखव ना बाबा, किती वेळा दाखवतो. पण जेव्हा तिची मुलाखत घ्यायची, तिची मुलाखत घेताना जेव्हा ती सांगायची की मी शाळेत गेलीच नाही, तेव्हा माझ्या हृदयाला असे घाव फुटत होते की हा कसं जग आलाय. की ती सांगते आहे की मी शाळेत गेलीच नाही. निरक्षरतेला ॲक्सेप्टन्सचे दिवस येणे हे भयानक आहे बरं. निरक्षरतेला स्वीकृतीचे दिवस येणे. बाबासाहेबांचा सगळा लढा हा गरिबी, निरक्षरता यावर मात देण्याचा लढा होता. तो लढा ज्या समाजापर्यंत गेला, तो समाज ती मात देत आहे. हा लढा या देशातल्या त्या संबंध डोळे असून अंध असलेल्या लोकांच्या पर्यंत जायला हवा होता. आपलं सगळंच चुकलं असं नाही आहे. आपल्याला थांबवलं, आपल्याला गोठवलं, आपल्याला खलनायक केलं, आपल्याला बाजूला केलं, आपल्याला बाजूला करण्यामध्ये धन्यता मानली. लढा खरा असून सुद्धा खोटा टोरण्याचे दुष्ट प्रयत्न होत गेले. बिग बॉस मराठीमध्ये जिंकणारा तो झापूक झुपूक येडपट, दिसायला की दिसायला नसेल तर जाऊ दे, पण तो जेव्हा असं म्हणतो की मी कोणत्याच शाळेत गेलो नाही,
तरी काय म्हणतात, अरे गरीब पोरगा आहे, त्याला वाढवला पाहिजे, तो बिग बॉस जिंकतो. अरे पण तू शाळेत गेला नाही ना यार, तो शाळेत का गेला नाही? ती चीड संपते आहे. तो गरीब का आहे? ती चीड संपून राहिली आहे. मी आता वर्तमानपत्राच्या रकान्यावर पाहतो की ऑटो रिक्षावाल्याची मुलगी सब इन्स्पेक्टर झाली, फोटो येतोय. अरे ऑटो रिक्षावाल्याची मुलगी सब इन्स्पेक्टर म्हणजे मोठी गोष्ट आहे. अबे आडांछोट अनुसाहेबाईची मुलं, मग सुमेध असो, दिलीप असो, राजहंस असो, अरे मी सुद्धा कोणी असेल, या हॉलमध्ये बसणारे शेकडो जेवढे असतील ते असतील, हे सगळे अभावातनं वर आले आहेत. इतक्या काळामध्ये 2025मध्ये बस ड्रायव्हरची मुलगी तहसीलदार झाली, मोठी गोष्ट आहे. फोटो सकट. याचा अर्थ गरिबीची स्वीकृती वाढते आहे. माझा मुद्दा समजून घ्या तुम्ही. गरिबीवर मात देणाऱ्या नायकाचा उत्सव साजरा करत असताना असा काळ आणला जात आहे, जो काळ गरिबीचं ॲक्सेप्टन्स या देशात वाढते आहे. हे महाघोर संकट आहे. या संकटाकडे कसं लक्ष देण्यात आले, मी तुम्हाला आता इथे गंभीर करत नाही, या आनंदामध्ये तुम्हाला दुःखी नाही करत. हा जो आनंद आहे, या आनंदामध्ये आपण सगळे सहभागी होऊया. वाटल्यास तुम्हाला सुमेध म्हणत असतील की नाचता आज नाचीन सुद्धा तुझ्यासाठी. इतका आनंद आहे. तू ज्या रेखाटन तुझ्या पुस्तकामध्ये जे आहे, ही खरी आंबेडकरी आई, हे खरे आंबेडकर नायक. तू असो की सविता असो, दोघांनाही मनापासून कृतज्ञ देतो. थोडा वय अधिक असल्यामुळं आशीर्वाद देतो. आणि तुझी जी पारमिता आहे, ती पारमितीचा फुलोरा तुमच्यावरही मोठा फुलो, असा आशीर्वाद देऊन इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. सुमेधच्या पुस्तकावर भाष्य करता करता सुमेधची आई तुम्ही या ठिकाणी जी मांडली आहे, ती अतिशय आदर्शवत आहे. माझ्या जन्माची चित्रकथा बेबीताई कांबळेचं आत्मकथन आहे किंवा मग आयदान उर्मिला पवारचं आहे, परंतु ही सुमेध कांबळेची जर आई लिहिता वाचता असती, तिला लिहिता वाचता आलं असतं, तर तिचं जे आत्मकथन तिनं लिहिलं असतं यापेक्षाही उत्कृष्ट असतं. इतकी चांगली मांडणी आईच्या संदर्भातली आपण या ठिकाणी केली. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.